नागपूर शहरात अजनी चौकात 1 मेच्या सकाळी मोठा अपघात घडला। भरधाव वेगाने असलेल्या एक चारचाकी थेट चौकातील सिग्नल डिवायडर वर चढली। सकाळच्या वर्दळीच्या वेळी हा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये क्षणभर भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहन चालन मोठं नुकसान झालं आहे। नागपूर शहरातील अतिवाहतुकीच्या अजनी चौकात सकाळी एक चकित करणारा अपघात घडला। MH31 FU 8157 या क्रमांकाची चारचाकी गाडी भरधाव वेगाने येत होती। अचानक नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी थेट सिग्नलच्या लोखंडी डिवायडरला जाऊन आदळली। घटना अजनी रेल्वे उड्डाणपुलाखाली अमर जवान स्तंभाजवळ सकाळी घडली। गाडी इतक्या वेगात होती की ती चौकाच्या कठड्यावर चढली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झालेत। सकाळच्या वेळेस नागरिकांची वर्दळ असल्याने घटनास्थळी गर्दी झाली। नागपूर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त वाहन हटवण्याचा प्रयत्न सुरू केला। अपघात नेमका कशामुळे झाला? चालक मद्यधुंद होता का की ब्रेक फेल झालेत? या संदर्भात अजनी पोलीस तपास करीत आहेत। सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अशा भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक बनलं आहे, अन्यथा हे अपघात गंभीर जीवितहानी घडवू शकतात। सुदैवाने अजनी चौकातील या अपघातात जीवितहानी झाली नाही, पण प्रश्न असा आहे की भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई केव्हा होणार? सार्वजनिक ठिकाणी होणारे अपघात ही केवळ वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची परिणिती नाही, तर अनेक निरपराध नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी घटना आहेत। आम्ही प्रशासनाला आवाहन करतो की अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांनी देखील वाहतुकीचे नियम